नक्कीच विकास कामांसंदर्भात तुम्ही बोललात, आरोग्यासंदर्भात बोललात. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमचे सासरे जे आहेत हे राजकीय नेतृत्व या अंबरनाथ शहरामध्ये एक मोठं आहे. माजी नगराध्यक्ष आहेत. एक साधारणतः 2005 साली मला वाटतं जी निवडणूक झाली होती थेट नगराध्यक्ष पदाची, त्यावेळी ते थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले होते. आणि योगायोग म्हणावा किंवा काय की पुन्हा एकदा थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागलेली आहे आणि तुम्हाला ती संधी चालून आली आहे. म्हणजे हा एक योगायोगच आहे. तर ते आव्हान तुम्ही कसं आता पेलाल? कारण की त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी. आता जवळजवळ 20 वर्ष झाली त्याला, पण एक संधी तुम्हाला मिळतीये. तर तुम्ही हे आव्हान कसं काय हे कराल? हा खरंच योगायोगच आहे आणि देवाची कृपा मी म्हणेन मी की तेव्हा त्यांना आणि एवढं तेव्हा जनतेने प्रेम दाखवून जनतेने निवडून दिलं होतं. तर तसंच प्रेम आता मी जसं जातीये. एक शिक्षण तुम्हाला सांगते, उच्च शिक्षणाचा हा फायदा की नुसतं तेजश्री करंजुले बरोबर सीए लागल्यामुळे इतकं लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. आणि माझं आणि त्याच्यामुळे लोकांचा इतका प्रतिसाद बघून ना मला असं वाटतं की नाही की करणं आहे. आणि जो आता तुम्हाला सांगते की मी पूर्ण अंबरनाथमध्ये फिरते, ईस्ट तरी आहे व्यवस्थित, पण काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बरेच प्रश्न वेगळे आहेत, पण वेस्टचे अगदी प्रश्न वेगळे आहेत. बरोबर. ते अजून तिथे एवढी गरज आहे शिक्षित आणि आपल्यासारख्या उमेदवारांना यायची की जेणेकरून त्यांचे प्रश्न समजून आणि त्यांच्यासाठी काम करणारे लोक हवी आहेत की त्यांची समजून घेतील, त्यांच्या गोष्टी समजून घेतील. तर माझं म्हणणं म्हणजे माझा विचार एवढाच आहे आता की माझ्या शिक्षणाचा जो फायदा आहे ते आपल्या जास्तीत जास्त लोकांना मिळवून देणे हाच आमचा प्रयत्न असणार आहे. आणि तुम्हाला सांगते की माझ्या सासरे त्यांचं इतकं मार्गदर्शन आहे मला आणि त्यांचं नेहमी एकच सांगणं असतं की आपल्याला जनतेतूनच त्यांच्या आशीर्वादानेच मी अंबरनाथमध्ये मोठा झालेलो आहे, शून्यातून माझं विश्व निर्माण झालं आहे. तर आपण जनतेला काही देणं लागतोय आणि ही संधी तुला मिळाली आता, तर त्याचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. मग त्यांचं मला हेच सांगणं असतं की ह्या संधीचं तुला सोनं करायचं आहे. भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय आठवले गट युतीच्या उच्च शिक्षित उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना कमळ निशाणी समोरचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.